पवार गटाचं विलिनीकरण राष्ट्रवादीत नाही. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अजित पवारांची बेधडक प्रतिक्रिया. जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं. 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी. 12 जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका होणार. राज्यात मनपा निवडणुकीचा प्रचार थंडावला. सर्वच पक्षांनी दिला दारोदारी भेटीवर भर. अजित पवारांनी शब्द पाळला नाही. पवारांच्या टीकेमुळे मुख्यमंत्री फडणवीस दुखावले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांचा नागपुरात रोड शो. मुख्यमंत्री फडणवीसांनी रॅलीत स्वतः चालवली बाईक. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर. अदानींवर पत्रकार परिषदेतून पुन्हा साधला निशाणा. भाजपवाले आता अदानीसमोर थरथरतायत. अदानी भाजपचा बाप झालाय. राऊतांची जहरी टीका. दाऊद मुंबईत आला तर त्यालाही भाजपमध्ये घेतील. संजय राऊत यांचा टोला. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात पैसे वाटपाचे आरोप. ठाकरे गटाच्या उमेदवार हेमांगी वरळीकरांच्या पतीने पैसे वाटल्याचा आरोप. जळगावात पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल. शिवसेना कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप. अपक्ष उमेदवारांची जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार. पैसे वाटपासाठीची यादी सोशल मीडियावर व्हायरल. फोटोत दिसणाऱ्या फरशीवरून यादी करणाऱ्या व्यक्तीचं घर शोधलं. संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ. डोंबिवलीमध्ये भाजप शिवसेनेत जोरदार राडा. प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा शिवसेनेचा आरोप. भाजप उमेदवार असणाऱ्या व्यक्तीचे पती जखमी. नाशिकमधील धक्कादायक प्रकार. आपचे उमेदवार समाधान अहिरेंवर रोखली बंदूक. बंदूक रोखणारा तरुण ताब्यात. नाशिकमध्ये भाजपकडून 54 बंडखोरांची हकालपट्टी. नाशिक भाजपच्या इतिहासातली सगळ्यात मोठी कारवाई. माजी महापौरांसह 20 माजी नगरसेवकांचाही समावेश. मतदानाला 2 दिवस बाकी. राष्ट्रवादीचा उमेदवार भाजपात. निवडणुकीतून माघार घेत भाजपच्या उमेदवारांना दिला पाठिंबा. सोलापूर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा धक्का. नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या सभेनंतर राडा. शिवसेनेच्या महानगर प्रमुखाचा ड्रग्ज पेडलरांशी संबंध असल्याच्या आरोपानंतर कार्यकर्ते संतप्त. नाशिकचा डॉक्टर निखिल सैंदाणे गजाआड. कोरोना काळात सिव्हिलमधील आयसीयू फसवणूक प्रकरणामध्ये अटक. सैंदाणेवर शासनाचे 3,37,00,000 बुडवल्याचा आरोप. लवकरच बावनकुळेंचं प्रकरण बाहेर काढू. बावनकुळेंच्या खाणी किती आणि ट्रक किती. बच्चू कडूंचा बावनकुळेंना इशारा. पुण्यात राष्ट्रवादीचा प्रचाराचा झंझावात. अजित पवारांचे आजही गृह जिल्ह्यामध्ये रोड शो. नितेश राणेंचा अमरावतीमध्ये ओवेसींवर घणाघात. हिरव्या सापाला मतदानातून ठेचून काढण्याचं विधान. भरधाव कार दुभाजकावर आदळली. बुलढाण्याच्या राष्ट्रीय महामार्गावरची घटना. अपघाताचा सीसीटीव्ही आला समोर. वाशिममध्ये अनुदानाच्या मागणीसाठी शेतकऱ्याची तक्रार. कृषी अधिकाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण करत शिवीगाळ. बीडमध्ये शेतरस्त्याच्या वादातून मारहाण. दोघांवर कुऱ्हाड आणि दांड्यानं हल्ला. मारहाणीचा व्हिडिओ आला समोर.